महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू आहेत। महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापासूनच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगीमध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे पुरावे TV9च्या हाती लागले। जुगाराच्या अड्ड्यांच्या या व्हिडिओ जे आहेत ते 7 ते 8 जण या व्हिडिओमध्ये स्पष्ट जुगार खेळताना दिसतायत। सालोड, पालोदी आणि सावंगीमध्ये दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने जुगाराचे अड्डे सर्रास सुरू आहेत। जुगाराच्या या अड्ड्यांवर अगदी सर्रासपणे पैशांचा खेळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास दौंड यांनी केलाय। विलास दौंड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। महात्मा गांधींच्या जिल्ह्यात सर्रासपणे जुगार चालतो, दारूचे अड्डे चालतात, अशा अनेक तक्रारी आहेत। परंतु त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि अगदी सेवाग्राम आश्रमपासून काही किलोमीटर अंतरावर रोज सर्रासपणे जुगार सुरू असतो। लोकांना मनस्ताप होतो, त्रास होतो। आपल्यासोबत विलास दौंड आहे, सावंगीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष। काय व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे, तुम्ही दिलेला आहे, काय व्हिडिओ आहे आणि कशा प्रकारे त्रास होतो तुम्हाला? मी सावंगी मेघेला राहतो, तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी सावंगी मेघेचा। हा जो व्हिडिओ आलेला आहे त्या परिसरातील सालोड, सावंगी, पालोती, धोत्रा आणि पांढरकवडा, सरदार बेडा इथून जे अवैध धंदे होतात, जुगार खेळला जातो खुल्याम आणि दारूच्या भट्ट्या खुल्याम सुरू राहते दिवस रात्र। दारू अशी गल्लोगल्ली जेव्हापासून नवनिर्वाचित जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यात सर्रासपणे पैशाचा जुगार खेळला जातोय। लहान पोरं आजूबाजूला त्या परिसरात राहतात, काय सांगणार? हा जो जुवा इथे खेळला जातो हा पोलिसांच्या आश्रयाने खेळलेला जातो आणि हा जुवा खेळण्याकरिता पोलिसांना हप्ता दिलेला जातो आणि ते हप्ता घेतल्यानंतर त्यांना प्रोटेक्शन देते आणि ते सर्रासपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा जुवा सुरू राहतो। या जुव्याचा त्रास महिलांना होतो, त्यांच्या मुलांवर परिणाम पडतो आणि मग त्या माझ्या कॉन्टॅक्टमधल्या ज्या महिला आहे, दारूबंदीच्या महिला आहे, ज्यांच्यासोबत मी काम करत असतो, दारूबंदीच्या महिलांसोबत, त्यांचे मला फोन येतात आणि बरेचशा कंप्लेंटा या SP पर्यंत पण महिला मंडळांनी पोहोचलेल्या आहे। यांच्याबद्दल जे ठाणेदार आहे सावंगी मेघेचे, की हे जेव्हापासून इथे सावंगी मेघे ठाणेला यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून या एरियामध्ये अवैध धंदे सुरू झाले आहे आणि याच्यापासून सर्व 2 नंबरचे कामधंदे करणाऱ्यापासून दारूचे, जुगारांचे ठाणेदाराला हप्ते जाते, बीट जमादाराला हप्ते जाते, DB वाल्यांना हप्ते जाते आहे आपल्याकडे। नाही, हे असं महिला मंडळ सांगतात आणि लोक सांगतात असे, आणि दारूवाले पण सांगतात की आम्ही हप्ता देतो। पोलिसांची काही कारवाई आतापर्यंत? कारवाई अजूनपर्यंत झाली नाही आहे, पण काल एक महिला मंडळाच्या दारूबंदी महिला मंडळाच्या पुष्पाताई झाडे यांनी ठाणेदार गुरव यांना फोन करून कळवलं की सालोडला एका ठिकाणी दारू भेटून राहिली आणि त्या तिथे पोहोचल्या होत्या आणि तिथे लाईन लागून आहे दारूची। तर त्यांनी तिथे पोलीस पाठवले, रेड केला आणि ठाणेदारांनी दुसऱ्याच्याच घरी जाऊन त्या महिला मंडळाला धमकवून तिला ठाण्यामध्ये बोलवलं। त्याकरिता ती महिला त्या ठाणेदारावर, गुरव साहेबावर भरपूर रेस झाली आणि तिने त्या ठाणेदाराला भरपूर काही खोटं खरं सुनावलं आहे। तर जुगाराचा जो प्रकार आहे तो किती दिवसापासून सुरू आहे, काय सांगणार? सर्रासपणे लोक किती अड्डे चालतात जुगाराचे? जुगार दारूचं प्रकरण हे कमीत कमी महिना ते 2 महिने झाले या एरियामध्ये, सावंगी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये सुरू झाला आहे। त्याच्या अगोदर ठाणेदार शेगावकर होते, त्यावेळेस ना दारू भेटत होती ना कोणी जुवा खेळत होतं। नक्कीच महात्मा गांधींच्या जिल्ह्यात जुगार सर्रासपणे खेळला जातो, त्याचा व्हिडिओ TV9 मराठीकडे आलेला आहे आणि यांचा आरोप आहे की पोलिसांच्या आशीर्वादाने हा सगळा प्रकार जो आहे तो सुरू आहे। कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन उमाटे, TV9 मराठी।